मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा आहे आणि आज राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। त्याचमुळे कुठेतरी राज्यभरातून कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मनसैनिक जे आहेत ते आज शिवाजी पार्कात जमलेले आहेत। आपल्यासोबत एक महिला मनसैनिक आता जोडल्या गेलेल्या आहेत। त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्याचं कारणही तसंच आहे। त्या ज्या साडी ज्या परिधान करून आलेल्या आहेत त्या साडीवरती मनसेचं रेल्वे इंजिन आहे। आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल, तुम्ही आज ही साडी नेसून आलेला आहात, ती सर्वांचंच लक्ष वेधते। त्या साडीवरती मनसेचं इंजिन आहे, ही नेमकी संकल्पना कोणाची आणि कसं तुम्हाला हे सुचलं? उपविभाग अध्यक्षा संगीता गडशी आहे, त्यांनी आम्हाला हे सांगितलं की आज मनसेच्या ज्या साड्या आहेत त्या तुम्ही इंजिनच्या साड्या आहेत त्या नेसून या, आणि त्यांना आवड होती आणि आम्हालाही सगळ्यांना आवड होती म्हणून आम्ही नेसून आलो आणि साहेबांची विचार ऐकण्यासाठी आम्ही इथे आलो। मग अशा किती जणी अजून असणार आहेत ज्या या मनसेची साडी घालून या ठिकाणी येणार आहेत? 40 जण आहेत अजून, पण वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। आज राज ठाकरे नेमकं काय बोलणार, काय नेमकं त्यांच्याकडनं आज? आम्ही विचार ऐकण्यासाठी आलो साहेबांचे फक्त। ही साडी जेव्हा तुम्ही नेसलात तेव्हा तुम्हाला कोणी काही म्हटलं का की खूप छान आहे वगैरे असं काही? हो म्हटलं। किती म्हणजे कुठून ही साडी प्रिंट केली वगैरे काय आहे? नाही, आमच्या मॅडमचीच संकल्पना आहे। मग अजून बाकीच्या महिला ज्या आहेत साडी नेसून आल्या नाहीत का? आले आहेत, पण वेगवेगळ्या ठिकाणी आहेत उद्या। ओके, खूप खूप धन्यवाद सामटोशी बातचीत केल्याबद्दल। त्या होत्या मनसैनिक ज्या एक वेगळी आगळी साडी जी आहे ज्यावरती मनसेचं रेल्वे इंजिन आहे ती या ठिकाणी परिधान करून आलेलं आहेत आणि त्यांनी सर्वांनी त्यांचं लक्ष वेधलेलं आहे। कॅमेरामॅन अनूपचं मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।